आज आहे ना आपण ज्वारीच्या भाकरीची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी खूप मजेदार आणि खूप छान अशी दाखवली आहे. तर इथे भाकरी जी आहे ना अगदी पातळ अशी आणि मऊ लुसलुशीत, तव्यावर अशी टंब फुगलेली आणि गॅसवर देखील कशी टंब फुगलेली भाकरी इथे ची रेसिपी दाखवणार आहे. आणि या भाकरीची जी मजा आहे ना ती छान आपली उसळची भाजी किंवा भाजी नसेल तर शेतातली आठवण म्हणून कांदा टोमॅटोच्या चटणीसोबत देखील ही भाकरी खाऊ शकता. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर वेगळीच मजा या भाकरीमध्ये मी दाखवली आहे. तर ज्वारीची भाकरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण भाकरीची रेसिपी करायला सुरुवात करूया. तर इथे 2 वाटी गच्च भरून असं इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं पीठ अगदी छान चिकट आहे आणि ज्वारीची इथे मी भाकरी करत असताना इथे सोलापुरी ज्वारीचा वापर केला आहे. मुळातच आम्ही सोलापूरचे आहोत म्हणून इथे मी सोलापुरीची इथे ज्वारीची भाकरीची रेसिपी दाखवणार आहे. ज्वारी जर जास्त जुनी झाली असेल तर ज्वारी दळत असताना ज्वारीमध्ये थोडेसे तांदूळ आणि साबुदाणे घातले तर ज्वारी पीठ आहे ना त्याला छान चिकटपणा येतो आणि खूप दिवसापर्यंत पीठ छान राहतं आणि भाकरी देखील आपल्या छान पांढरशुभ्र होतात. पण इथे मी फक्त ज्वारीच्या पिठापासूनच भाकरी दाखवणार आहे. तर इथे पिठामध्ये पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं करून पाणी घालून पीठ अगदी सैलसर न मळता, अगदी दाटसर न मळता सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपल्याला भाकरी करायला आवडते तशा पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे. 2 वाटी पिठासाठी इथे मला 3 वाटी पाण्याचा वापर करून हे पीठ आपलं छान मळून घेतलं आहे. ज्वारीचं पीठ मळत असताना पीठ अगदी घासून घासून मळायचं आहे, कारण की जेणेकरून आपण जेवढं पीठ घासून मळू तेवढी भाकरी आपली चवीला छान लागते. तर एक मोठी भाकरी होईल एवढ्या आकाराचा इथे मी एक गोळा घेतला आहे आणि इथे मी भाकरी अगदीच पातळ अशी करून घेणार आहे. तर इथे बघू शकता मी छोटासा गोळा जो आहे तो बाजूला काढून घेतला आहे. अगदीच मोठाही नाही, मध्यम आकाराचा इथे गोळा घेतला आहे आणि कोरडं पीठ घेऊन भाकरी आपली छान तापून घेणार आहे हाताने. तर इथे बघू शकता भाकरी आपली छान थापून तयार झाली आहे. तर इथे बघू शकता भाकरीचे जे काठ आहेत ते किती अगदी पातळ असे झाले आहेत आणि आम्हाला मुळातच पातळच भाकरी आवडते म्हणून मी इथे पातळ भाकरी करून घेतली आहे. तर तुम्हाला जाड भाकरी आवडत असेल तर तुम्ही जाड भाकरीसुद्धा करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता इथे आपला तवा मी आधीच गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा आपला छान गरम झाला आहे. तर इथे मी 2 हाताने भाकरी टाकून घेतली आहे आणि छान आपलं भाकरीला वरून असं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं कोरडं झाल्यानंतर भाकरीचं त्यानंतर आपली ही जी भाकर आहे ती उलटून घ्यायची आहे आणि पाणी लावत असताना पाणी हे सर्व बाजूने लावून घ्यायची आहे. एकसुद्धा बाजू आपली कोरडी नाही राहिली पाहिजे. अशा पद्धतीने इथे भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता भाकरी आपली खालची बाजू शेकून झाली आहे. भाकरी आपली उलटून घेतली आहे आणि आपण तसंच दुसरी भाकरी देखील करत आहोत. तर इथे बघू शकता कुठला भाकरीचा भाग कच्चा राहिला आहे तो तव्यावर छान शेकून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही तव्यावरच आपली भाकरी छान अशी गोल आणि टंब अशी फुगलेली दिसत आहे. तर इथे भाकरी आपली फुगली आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या भाकऱ्या तयार करून घेणार आहोत. इथे बघा मी दुसरी देखील भाकरी तुम्हाला घालून दाखवत आहे तव्यावर आणि त्यावर देखील पाणी लावून दाखवत आहे. पाणी लावलेला भाग जो आपला कोरडा झाला की लगेचच आपली भाकरी उलटवून घ्यायची म्हणजे पलटवून घ्यायची आहे. म्हणजेच भाकरी आपली छान शेकते आणि मऊ लुसलुशीत राहते. पाणी लावत असताना एक चूक मात्र करू नका. जर पाणी वरचं जास्त कोरडं झालं तर भाकरी आपली फडफडीत आणि कोरडी अशी होते आणि दिसायला देखील ती अजिबात छान दिसत नाही पाठीमागून. तर इथे बघू शकता पाठीमागून आणि समोर छान भाकरीला रंग फार सुंदर आला आहे. भाकरी देखील आपली छान पांढरी शुभ्र दिसत आहे. तर इथे मी गॅसवर देखील तुम्हाला भाकरी भाजून दाखवली आहे. तर इथे 2 वाटी पिठामध्ये मी साधारण 6 ते 7 भाकऱ्या करून घेतल्या आहेत आणि ही भाकरी अगदी पातळ, मऊ, लुसलुशीत अशी इथे तयार झाली आहे. तर इथे बघू शकता भाकरीला रंग फार सुंदर आला आहे
आणि ते एक कमी डागाच्या भाकरी आणि जास्त करपलेल्या देखील नाही अशा मऊसुदीत आपल्या भाकऱ्या तयार झाल्या आहेत ज्वारीच्या. महत्त्वाची टिप्स म्हणजे भाकरी करत असताना गॅस आपला मोठाच ठेवायचा आहे आणि भाकरी करत असताना मोठ्या गॅसवरच आपली भाकरी दोन्ही बाजूने भाकरी छान अशी शेकून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी सगळ्या मी भाकऱ्या तयार करून घेतल्या आहेत. ते सगळ्या भाकरी अगदी मऊ लुसलुशीत अशा दिसत आहेत. तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही भाकरीला रंगही फार सुंदर आला आहे. भाकरीसोबत खाण्यासाठी जर भाजी नसेल तर ही मजेदार अशी कांदा आणि टोमॅटोची चटणी घरी नक्कीच ट्राय करा. ही जी चटणी आहे ना, आम्ही आमच्या मामाच्या घरी शेतामध्ये गेले ना तर अशा पद्धतीची चटणी करून गरम गरम भाकरीसोबत खायचो. तर इथे घ्यायचा एक कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. तर चॉपरला चिरून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही हाताने देखील बारीक असं चिरून घेऊ शकता. तर कांदा टोमॅटो आपलं छान या चॉपरमध्ये बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तर या रेसिपीला तुम्ही मसाले भाकरी असं सुद्धा नाव देऊ शकता. तर इथे बघू शकता आपलं चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो छान असं बारीक चिरून झालं आहे. तर असंच बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपली ज्वारीची भाकरी देखील छान अशी रेडी झाली आहे. तर त्यावर आपण कांदा टोमॅटो चिरून घेतलेलं यावर घालून घेणार आहोत भाकरीवर आणि त्यानंतर भाकरीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत, जसं की आम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर कांदा टोमॅटोवर छान असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे सोलापुरी काळा मसाला घालून घेत आहे. इथे एक अर्धा चमचा एवढा मी काळा मसाला घालून घेतला आहे आणि तो छोटा चमचा घेतला आहे म्हणून इथे अर्धा चमचा म्हणाले आहे. आणि आपलं यावर साजूक तूप किंवा तेलाची धार देखील तुम्ही सोडून घेऊ शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. छान आपलं हे भाकरीवर मसाला मीठ कोथिंबीर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर इथे काकडी आणि बीटचं डेकोरेशन करून घ्यायचे. इथे बघू शकता आपली भाकरी फार सुंदर अशी दिसत आहे आणि खायला देखील या चटणीसोबत अतिशय मजेदार आणि टेस्टी अशी लागते. तर आम्ही जेव्हा केव्हा मामाच्या शेतात जायचं ना, अशी आमची आजी गरम गरम चुलीवर भाकरी करून द्यायची आणि अशा पद्धतीचं आम्ही मसाला चटणी घालून छान आपलं हे भाकरी मसाला भाकरीची चव घ्यायचो. चवीला अतिशय उत्तम आणि एक नंबर असे ही मसाला भाकरी तयार होते. चवीला एक नंबर आणि जबरदस्त चवीला लागते. तर तुम्ही यापुढे पिझ्झा बर्गर किंवा पिझ्झाचे जे काही प्रकार आहेत ना, या ज्वारीच्या भाकरीपुढे सगळे फिके आहेत. म्हणून म्हणते तुम्ही देखील अशा पद्धतीची ज्वारीच्या भाकरीसोबत अशी मसालेदार चटणी करून खा. चवीला एक नंबर अतिशय उत्तम रेसिपी आहे. जर भाकरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भाकरीसाठी खाण्यासाठी इथे मी उसळची देखील तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर इथे एक वाटीच्या प्रमाणात मिक्स उसळ घेतली आहे. 1 वाटी मोड आलेले हरभरे, काळा वाटाणा, पांढरा वाटाणा मोड आलेले आणि मटकी आणि मूग ते देखील 1 वाटीच घेतले आहेत. त्यासोबत मीडियम साईजचे 2 टोमॅटो आणि मीडियम साईजचे 2 कांदे देखील घेतले आहेत. गॅसवर कढई घेतली आहे. कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. गॅस मोठाच ठेवला आहे आणि सर्व उसळी आपण छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत. 3 ते 4 पाण्याने छान अशी उसळ धुवून घेतली आहे आणि आपल्याला गॅस मोठा ठेवूनच उसळ आपली छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. म्हणजेच उसळीला छान मॉइश्चर येईल अशा पद्धतीने उसळ छान भाजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता उसळच्या आपल्या ज्या मोड आहेत त्या हलक्याशा नरम अशा झाल्या आहेत. आणखीन आपण 2 ते 3 मिनटासाठी उसळ भाजून घेणार आहोत. साधारण 5 ते 6 मिनटासाठी इथे मोठा गॅस ठेवून उसळ छान भाजून घ्यायची आहे आणि उसळ छान भाजल्यानंतर त्याचा रंग देखील लवकर बदलतो. इथे बघू शकता 5 ते 6 मिनटं झाली आहेत आणि उसळ आपली छान भाजली गेली आहे आणि त्याचा रंग देखील बदलला आहे. म्हणजे काय होतं ना, उसळ आपली भाजली ना ती हलकीशी नरम होते, म्हणजेच अशी शिजल्यासारखी वाटते. तर आपण इथे आपली ही उसळ छान भाजली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर याच कढईमध्ये ना आपण 3 ते 4 चमचे एवढे तेल घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. गॅस इथे आपला मोठाच ठेवायचा आहे आणि कांदा आपला छान हलकासा ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान परतवून घेणार आहोत 2 ते 3 मिनटासाठी. आपला परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून
छान असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता कांदा आणि टोमॅटो एकसकट आपला छान एकजीव झाला आहे आणि मऊसुद्धा झाला आहे। यातच मी चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं होतं आणि यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद घालून छान हे ड्राय मसाले तेलामध्ये अगदी छान परतवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता छान आपल्या या मसाल्यांना तेल सुटलं आहे आणि मसाले देखील आपले छान परतले आहेत। मसाल्यांचा फार खमंग असा वास येत आहे। इथे मी सोलापूरचा काळा मसाला वापरला आहे। तर या मसाल्यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि भाजून घेतलेले सर्व मिश्र डाळीचे उसळ घालून घेणार आहोत आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर ही उसळ करताना मी इथे 1 थेंबभरही पाण्याचा वापर न करता अगदी वाफेवरच ही उसळ तयार करून घेणार आहे। तर इथे मी झाकण लावून 5 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवलं होतं आणि इथे बघू शकता 5 मिनिटांनी आपली उसळ छान तयार झाली आहे। अगदी मोकळी फडफडीत आणि मऊसूद अशी शिजल्यासारखी दिसत आहे। तर सुरुवातीलाच आपण उसळ भाजून घेतल्यामुळे आपली उसळ छान आधी शिजली होती आणि आपण तेलाच्या मसाल्यामध्ये घातल्यावरती आणखीन सुंदर छान शिजली आहे आणि दिसायलाही फार सुंदर अशी दिसत आहे। तर इथे आपली उसळ तयार झाली आहे। तर इथे मी गॅस बंद करून घेतला आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीची सोलापूर पद्धतीची उसळ घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। वरून थोडीशी कोथिंबीर देखील इथे घालून घेत आहे। आज मी तुम्हाला 2 पद्धतीच्या रेसिपी दाखवल्या आहेत। एक सोलापुरी ज्वारीची भाकरी आणि एक सोलापुरी पद्धतीची पाणीचा थेंब देखील वापर न करता वाफेवरची उसळ। तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सपोर्ट करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोलापूर पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी घेऊन। सोलापूर पद्धतीची रेसिपी आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। आज आहे ना आपण अगदी इन्स्टंट असा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणारा नाश्त्यामध्ये किंवा चहामध्ये पण आपण आवडीने खातो अशा पद्धतीचा आज आपण ब्रेडची रेसिपी बघणार आहोत। इथे जराही मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ आणि रवा वापरून अगदी हेल्दी असा घरातल्या घरात मी ब्रेड तयार करून घेतला आहे। तर इथे बघू शकता ब्रेड आपला फार सुंदर झाला आहे। खूप पौष्टिक आणि हेल्दी असा ब्रेड इथे आपण तयार करून घेतला आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ब्रेड देखील आपला व खूप रंग छान आला आहे आणि खूप स्पॉन्जी असा आपला इथे ब्रेड झाला आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। खूप सगळ्या टिप्ससह आणि भांड्याचा पसारा न करता अगदी कोणालाही सहज जमेल इतका पौष्टिक केक इथे तयार करून घेतला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरची नोटिफिकेशन असेच मिळवत राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। इथे मी वाटीचं मेजरमेंट घेतलं आहे जे आपण आमटी वगैरे घेतो त्या पद्धतीची वाटी आहे आणि इथे वाटीच्याच मापाने आपण रवा मोजून घेणार आहोत। इथे मी ते बघू शकता वाटी अगदी गच्च भरून असा 1 वाटी रवा घेतला आहे आणि मुद्दामून मी इथे तुम्हाला मेजरमेंट परफेक्ट कसं राहील आपलं ब्रेडसाठी अशा पद्धतीने मी इथं वाटीचं प्रमाण सांगत आहे। हवं तर तुम्ही कपाचं देखील प्रमाण घेऊ शकता। तर इथे 1.5 वाटी रवा घेतला आहे तर इथे बघू शकता आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। जर तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही मैदा देखील इथे वापरू शकता, पण मला इथे पौष्टिक असं ब्रेड करायचं आहे म्हणून इथे गव्हाचं कणिक घेतलं आहे। 2 चमचे इथे मिल्क पावडर घेतली आहे। पिठामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ टाकून घेतलं की सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान असं मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला। इथे बघू शकता मीठ, दूध पावडर आणि रवा आपला छान एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी घट्ट अशी दही घेतली आहे। तर दही थोडीशी आंबट दही घ्यायची आहे। तर इथे माझी दही जरा आंबट नाही आहे, अगदी फ्रेश अशी ताजी लावलेली दही असल्यामुळे। तर इथे 1 वाटी दहीचं प्रमाण घेतलं आहे।
1 वाटी ज्या मापाने आपण पीठ आणि दही देखील मोजून घेतली होती त्याच वाटीच्या प्रमाणे इथे 1 वाटी मी सुरुवातीला पाणी घालून घेतलं आहे। पाणी अगदी सुरुवातीला 1च वाटी घालून घ्यायचं आहे। पीठ आणि रवा आपलं छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। नाहीतर तुम्ही असं सुद्धा करू शकता, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी देखील घेऊ शकता। तर 1 वाटी पाण्यामध्ये आपलं हे पीठ छान भिजलं नाही म्हणून मी पुन्हा 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि 2 वाटी इथे पाण्याचा वापर करून घेतला आहे। छान पीठ आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार झालं आहे। तर इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं आहे। तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा घेऊ शकता, पण इथे मी तेल घेतलं आहे आणि तेल आपल्याला इथे अर्धी वाटी घेतलं आहे। पोहे खायच्या चमच्याने जर मोजायचं म्हटलं तर 10 चमचे एवढे तेल घेतले आहे। हळूवारपणे या पिठामध्ये आपलं तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता पिठामध्ये तेल आपलं छान मिक्स झालं आहे। तर या पिठामध्ये आपण इनोचा वापर न करता, ईस्टचा देखील वापर न करता काय करायचं, बेकिंग सोडा 1 चमचाभर घ्यायचा आहे। जो आपण पोहे खायचा चमचा असतो तो चमच्याने मी इथे 1 चमचा बेकिंग पावडर घेतली आहे। अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे। आपलं सोडा फर्मेंट होण्यासाठी इथे मी अर्धा लिंबू मी सोड्यावर छान पिळून घेतला आहे आणि हलक्या हलक्या हाताने छोटे छोटे बबल्स आहेत आपलं हे छान मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये। सर्व बेकिंग पावडर आणि सोडा छान आपलं या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर इथे तयार करून घेतलं आहे आणि जे आपलं ब्रेडच्या भांड्यामध्ये आपलं हे पीठ सगळं छान घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। मी आधीच इथे कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती, साधारण कढई 10 मिनिटासाठी ठेवली होती। कढई आपली खूप गरम आहे, तर जे आपलं भांडं आहे ब्रेडचं ते अगदी सहजपणे कढईमध्ये बसलं आहे। खाली थोडासा भाग कढईमध्ये खालचा भाग जो आहे थोडासा शिल्लक राहिला आहे आणि ब्रेडचा जो आपलं भांडं आहे ते छान सेट बसलं आहे म्हणून इथे मी खाली प्लेट वगैरे न लावता छान आपली हीट त्या ब्रेडपर्यंत पोचेल। तर सुरुवातीला 5 मिनिटं मी गॅस मोठा ठेवला होता आणि त्यानंतर गॅस पूर्ण असा मंद आचेवर ठेवला आहे आणि 30 मिनिटं आपला हा ब्रेड आहे ना तो 30 ते 35 मिनिटं एवढा आपला इथे ब्रेड आहे ना छान बेक झाला आहे। एवढ्या मिनिटामध्ये अगदी परफेक्ट असं टायमिंग आहे। हे बघू शकता आपलं जे ब्रेड आहे ना चाकूला सुद्धा अगदी क्लीन असं लागत आहे। तर एका ताटामध्ये आपण थंड होण्यासाठी ठेवूया, साधारण 5-10 मिनिटासाठी किंवा अर्धा तासासाठी सुद्धा ठेवू शकता। तर इथे बघू शकता अर्धा तास झाला आहे आणि ब्रेडचं जे आपलं कडा अगदी सहजपणे निघाले आहेत। तर इथे बघू शकता भांड्याला सुद्धा एक देखील डाग लागला नाही, व्यवस्थितपणे आपले या ब्रेडच्या कडा निघाल्या आहेत। त्यावर आपण थोडंसं तूप लावून घेऊया, तुम्ही हवं तर तेल किंवा बटर देखील लावून घेऊ शकता। तर इथे मी थोडंसं तूप लावून घेत आहे। तर ब्रेडचे वरचे क्रॅक बघूनच तुम्हाला समजून येत असेल की ब्रेड आपला छान स्पॉन्जी असाच झाला आहे। अगदी छान बघा इथे अगदी ब्राऊन असा रंग आला आहे आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे केकला छान असा ब्राऊन रंग आला आहे। अशा पद्धतीचा पौष्टिक तुम्ही लहान मुलांसाठी घरी झटपट होणारा ब्रेडचा पदार्थ घरी नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी तुम्हाला ब्रेड कट करूनही दाखवते। तर इथे बघू शकता अगदी स्मूथ असा आपला ब्रेड इथे तयार झाला आहे, जसं काही केकसारखा आपला इथे ब्रेड दिसत आहे। इतका चवीला सुंदर असा लागणारा ब्रेड आहे आणि खूप पौष्टिक देखील आहे। तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीचा ब्रेड नक्की घरी ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे बघू शकता अगदी स्पॉन्जी असा इथे आपला ब्रेड तयार झाला आहे। इन्स्टंट ब्रेडची रेसिपी आवडली तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका। तर इथे मी ब्रेडची दुसरी स्लाइस देखील तुम्हाला तोडून दाखवत आहे। अगदी स्पॉन्जी आणि अगदी आपला सहजपणे आपले स्लाइस निघत आहेत। तर इथे बघू शकता किती स्पॉन्जी असा आपला ब्रेड इथे तयार झाला आहे आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। तर इथे कोणत्याही आवनचा वापर न करता, मैदा न वापरता अगदी झटपट असे इन्स्टंट ब्रेडची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सोप्या व्हिडिओमध्ये।